येस, आरबी कन्स्ट्रक्शनचे जे फिल्डर आहेत त्यांनी जबरदस्त झेल पकडला होता आणि त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. हे तब्बल 6000 रुपयाचं बक्षीस आहे. निश्चितपणे नितीन दादांना मी विनंती करतोय हे 6000 रुपयाचं बक्षीस आकाशला द्यायचं आहे. प्रीमियर लीग ऐमान त्या टीम मधला आहे ना ऐमान. येस, ऐमान यायचा आहे. 500 रुपयाचं बक्षीस आहे. हा, यांनी कॅच पकडली होती. 500 रुपयाचं बक्षीस याला या. रोहन साठी 2000 रुपयाचं बक्षीस कॅच साठी आहे आणि ऐमानला 500 रुपयाचं बक्षीस आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. एक सुंदर झेल पकडला होता. सामना जरी पराभूत झाले पण येस, आमदार साहेबांच्या माध्यमातून हे 2000 रुपये दिले जात आहेत त्याला. थँक्यू सो मच. आणि हे 500 रुपयाचं बक्षीस रॉयल स्टार ग्रुप कडून. आणि वीरू नाईक यांनी दादांचा ब्रेसलेट पडला होता तो शोधून दिलेला आहे आणि त्या दादांकडून 1000 रुपयाचं बक्षीस सुद्धा वीरू नाईकला दिलं जाणार आहे. सो इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. थँक्यू सो मच. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. सुपर 16 ची तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाला सुरुवात आहे. यावेळी बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न जिथे लॉंग ऑनचे फिल्डर वेगानं बॉल वरती येत असताना पाहायला मिळाले. या बॉल वरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. जिथे धाव फलकावरती धाव संख्या आतापर्यंत पाहायला मिळाले 1 अंकावरती. तिथे एक बॅटर देखील बाद होत असताना पाहायला मिळालाय. सुवराज देवळे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. रोहा तालुक्यातून येत असताना नावे गावाला बिलॉंग करणारा हा वेगाचा बेताज बादशाह पहिल्या षटकामध्ये वेगाने सुटलाय. थोडस थांबवतोय. ऋतुराज भाभीची गोलंदाजी राजू साळुंखे यांना आवडली आणि त्यांनी जी पे केलेले आहेत त्यांना 5000 रुपये. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल लो फुलटोस बॉल खेळवायचं होतं परंतु अशा वेळेला बॅट अँड बॉलचं प्रॉपर करेक्शन नाही आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये दसरा पाहायला मिळाला जिथे ऍक्शन रिप्ले बघण्या जोगे राहणार आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर गेले होते आणि चांगल्या दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्वराज देवळेनं हाताळलाय. स्वराज देवळे दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अचूक टप्पा, भेदकता, कलात्मकता आणि सादरीकरण. यावेळेचा बॉल स्वीट हिट चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालत उत्तुंग षटकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. शेवट गोल केला. शेवटचा बॉल पाठीमागे ठेवला होता. वाट पाहिली फलंदाजाने आणि वाट लावली आहे. दर्जेदार स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाला. ऋषिकेश वाळेकरच्या बॅटमधून लांबलचक फटका आला आणि त्याच करण्यासह ऋषिकेश वाळेकरने मारलेला शेवटच्या बॉलवरचा षटकार आता संघ सुस्थितीमध्ये आलाय. पॉवरप्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी झाली. फलंदाजांना जकडून ठेवलं होतं. पायामध्ये जणू काही बेड्या टाकल्या होत्या. स्वराज देवळेकर नाव्याचा गोलंदाज, रोहा तालुक्याला बिलॉंग करणारा, अष्टपैलुत्व सिद्ध करणारा एक उत्कृष्ट गोलंदाजाने इथे कर्तबगारी केलेली पाहायला मिळाली आहे. आघाडीची जोडी जिथे फोडण्यामध्ये यश आलं. सुरेश पाटील जो अगदी स्वस्तात बाद होत असताना पाहायला मिळाला. आता सध्या दगडीला सुमेधला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला सुमेध मैदानाच्या आतमध्ये सुमेध जाधव आहे आणि त्याच्या साथीला ऋषिकेश. 7 धावाला फलकावरती आहेत. निखिल धारवे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती चांगला खेळ केला. यावेळेचा लोड फुल टोल वसूल केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. इम्रानजी बुखारी भाईजान यांची कॉमेंट्री आवडल्याबद्दल कल्पेशजी सरदार यांच्याकडून
500 रुपयाचं बक्षीस आणि अप्पा गोंधळे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. Thank you so much. प्रीमियर लीग पहिलाच बॉल निखिल दारवे लो फुलटोज देत असताना पाहायला मिळाला. बॅटरनं आमंत्रण स्वीकारलं आणि अशा वेळेला बॉलला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडवलं. निखिल दारवेच्या विरोधामध्ये पहिलाच बॉल वरती चौकार येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. निखिल दारवे षटकातीला पुढचा बॉल. यावेळीचा बॉल ऑफ कटरचा वापर केला. डबा पाटणं खेळण्याचा प्रयत्न जिथे फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला चांगले फिल्डिंग करत असताना पाहायला मिळाले. या बॉल वरती एक सिंगल देखील आली आहे. 11 धावा फलकावरती बनलेले आहेत. एक फलंदाज बाद झालेला आपण पाहतो 12 आहेत. सिंगल इथून आली आहे. ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये सध्या घडीला तो स्ट्राईक रेंजला पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये जिथे पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाचा खेळ चालू आहे. निखिल धारवे चौकार त्याच्या बाट अगेन्स्ट आलेला पाहायला मिळाला. कमबॅक चांगले केलंय. कमबॅक बेटर नाही सेटबॅक. कमबॅक चांगलं पाहायला मिळालं. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. वेळ बदलण्याचा प्रयत्न चालू आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लिडिंग एज घेतली आहे. जिथे गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल इथूनही आली आहे. 13 धावा फलकावरती आहेत. 13 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ ऑन विकेट. 13 बनवल्या गेल्या. बघा षटक क्रमांक 2 मध्ये पहिला बॉल वरती मोठा फटका निखिल दारवेच्या विरोधामध्ये आला. परंतु तदनंतर कमबॅक केले या गोलंदाजांना. पुढच्या 2 बॉल मध्ये फक्त 2 धावा तो खर्च करत असताना पाहायला मिळालाय. 13 वरती धाव फलक आहे. निखिल दारवे पुन्हा एकदा वेगाने सुटलेला पाहायला मिळालाय. तो अचूकता त्याची भेदकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल पुण्यात समोर डाऊन दी ग्राउंड खेळत असताना बॉलला फेकून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समनच्या बॅटमधून आलाय हा दमदार षटका. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. होय खरं तर अलिबाग मग मुरुड असेल रोहा असेल या तालुक्यामध्ये नंबर 1 ठरलेले आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब. अटल सेतू जो आहे ना तो आता अलिबाग पर्यंत येणार आहे आणि त्यासाठी सर्वाधिक जास्तीची मेहनत आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. सर्वाधिक मोठा खरं तर मी म्हणेन उपलब्धी राहील अलिबाग तालुक्यासाठी. 1.5 तासामध्ये मुंबई गाठता येणार आहे बाय रोड. आता अशक्यप्राय अशी गोष्ट आहे परंतु आदरणीय शेठ यांच्या माध्यमातून महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर आता सर्वाधिक मोठी उपलब्धी या अलिबागकरांसाठी पाहायला मिळणार आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनमध्ये पाहत आहात. निखिल दारवे ची गोलंदाजीची शैली गोलंदाजी मार्क मध्ये तो पाहायला मिळाला. रन विकेटने गोलंदाजी करतो लेफ्ट हँडर बॅटरसाठी. बॉल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड ज्या रीतीने करण्यात आलेला पाहायला मिळाला आहे. निखिल दारवे एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी सातत्यानं पाहिला गेलाय. तो अचूक टप्प्यावरती सातत्यानं गोलंदाजी करतो. किंबहुना विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता सध्या निखिल दारवे कोणत्या स्वरूपाची गोलंदाजी करतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा योग्य दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना निखिल दारवे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. बाल युवक पेजारी या संघाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू आहेत. मग अगदी सुमेश जाधव असेल आणि ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो ज्या रीतीने त्यांचा खेळ पाहायला मिळाला. 19 ला 1 आहेत. पेजारी गावाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू आहेत. 19 ला 1 वाईड यॉर्कर. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. हा डॉट बॉल 19 धावा फलकावरती जिथे एक फलंदाज बाद. दुसऱ्या षटकामध्ये निखिल धारवेची ही धारदार गोलंदाजी. येस डेफिनेटली धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. किंबहुना सर्वेचा फ्रंटलाईन गोलंदाज आघाडीचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलंय. या मॅच मध्ये दुसऱ्या षटकामध्ये तो भन्नाट वेगाने सुटलेला पाहायला मिळाला. आणखीन एक चांगल्या टप्प्यावरचा चेंडू पाहायला मिळाला जिथे ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले. या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळाले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 20 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळतीये. पहिला 12 बॉलचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये स्वराज देवळे आले होते.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याही पलीकडे एक धक्का बसला होता धावबाच्या स्वरूपामध्ये. सूरज सारखा एक महत्वाचा बॅटर बाद झाला, परंतु तदनंतर निखिल दारवे आले. पहिल्या 4 बॉल मध्ये थोडेसे मागडे राहिले, परंतु शेवटचे 2 बॉल चांगल्या थाटणीचे त्याने हाताळले. 12 बॉल मध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं ना, गोलंदाजांची नाना रूप ही अवीट आनंद देऊन गेली. कारण तर धावा रोखल्या गेल्या. यस अंपायर, इथे चॅलेंजिंग ओव्हर पाहायला मिळेल. खरं तर इथून मात्र हा निर्णय जिथून मात्र पंचांच्या माध्यमातून देण्यात येत असताना पाहायला मिळतोय. स्वराज देवळे पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट करण्यात येत आहे. फ्रंट लाईन गोलंदाज आहे, सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. अगदी युवा आहे, उद्योन्मुख आहे. अनेक स्पर्धा त्याने यावर्षी संघाम गाजवलेल्या. पावसाळी रबरबॉल क्रिकेट असू द्यात किंवा अगदी त्याच वेळेला त्याच्या माध्यमातून रायगडाचं क्रिकेट सातत्याने गाजवलं गेलंय. या खेळाडूच्या नावावरती बाईक देखील पाहायला मिळाली. सातत्याने आपली गोलंदाजी फलंदाजी नेहमी चांगली केली आहे त्याने. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील त्याच्या नावावरती आपण मालिकावीर आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार पाहिलेला आहे. 20 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद. पुढचा बॉल स्वराज, यावेळेला ऑन साईडला खेचून मारला. डीप मिड विकेट तैनात आहे. बाउंड्री लाईन वरती सिंगल येईल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. 21 धावा धावफलकावरती बनल्या. थेंबे थेंबे तळे साचे. एक धाव सर्वाधिक महत्वाची आहे. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आणि डबल आहे. मुंबईची लाईफ लाईन जर का लोकल असेल तर क्रिकेटची लाईफ लाईन ही सिंगल आणि डबल आहे. ती सिंगल येते 21 ला 1. स्वराज देवळे पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि आता दुसऱ्या स्पेल मध्ये देखील तो चांगल्या दर्जाची कामगिरी करीत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तो धावा थांबवतोय, तो मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. यावेळेस बॉल आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, जिथे स्टिअर करत असताना बॅटर पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील सिंगल मिळणार आहे. अटॅकिंग इंडनला खेळण्याचा प्रयत्न राहत नाहीये. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल स्वराज देवळेच्या विरोधामध्ये धाव घ्यायच्या या हेतून बॅटिंग केली जाते. सुमेश जाधव आणि ऋषिकेश वालेकरची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर स्वराज देवळे पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाला. 4 बॉल मध्ये आता इथून चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी 8 बनवायच्यात डावकुऱ्या त्याचा बॅटर. यावेळेसचा बॉल काय घडलंय, सेलिब्रेशन पाहायला मिळालं एस्टनच्या मागे. कॉट बिहाइंड द विकेट, विकेटचा पतंग. हा धक्का दुसरा. सुमेश जाधव नारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. काय सेलिब्रेशन पाहायला मिळालं होतं. स्वराज देवळेचं सेलिब्रेशन जर का tenniscricket.in टीम आम्हाला पाहायला मिळालं तर आणखीन आनंद होईल. ज्या रीतीने त्याने विकेट मिळवली, खरं तर ले पंगा प्रो कबड्डी मध्ये हा सेलिब्रेशन अनेक वेळेला आपण पाहिलंय. थायफायस दिला, मांडीवरती थाप मारली आणि हात जिथे बोट आकाशाकडे त्याने केलेलं पाहायला मिळालं. दर्जेदार सेलिब्रेशन केलंय. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये चॅलेंज स्वीकारतोय स्वराज देवळे. चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आर्यन कारकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 22 ला 2 आहे. 3 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि इथून एकंदरीत या षटकामध्ये चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी अजूनही 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. आर्यन कारकरने याआधी देखील चांगली बॅटिंग केलेली आहे. 6 बॉल मध्ये 26 धावांची इनिंग त्याची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये चुणूक तितकीशी दाखवू शकला नाही, परंतु विथ द बॅट चांगला परफॉर्मन्स राहिलाय. बॅट आणि बॉलची जुगलबंदी नेहमी चांगली राहिली आहे त्याची. मैदानाच्या आतमध्ये आज बॅटिंग त्याला करावी लागणार आहे. बॉलची जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॅटने त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा आर्यन खारकर बॅटिंगसाठी मैदानावरती आलाय. 22 ला 2. पुढचा बॉल घेऊन स्वराज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्विच केला होता गॅप मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती रिव्हर्स स्वीप केला, तोही फॉलोईंग. रन्स मिळतील 4. आज चौकार. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आर्यन यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. स्विचिटचा फटका ते बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. या अशा फटक्यांसाठी खरं तर आर्यन खारकर ओळखले जातात आणि त्याची ओळख तो मैदानाच्या आतमध्ये पटवून देत असताना स्वराज देवळेच्या विरोधामध्ये चौकार. यावेळेस आणखीन एक मोठा फटका. वा बाई वा, बॉलिंग स्वीप
बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगला आर्यनचा तडाखा बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. सिक्सर. चिमणी गाडी आणि भारत, चिमणी गाडी आणि भारत. महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग. आहे साऱ्यांचा नाता लाडू का शिवसेनेचा गाण्या वाघ. शिवसेनेचा डाण्या वाघ या दक्षिण रायगडाचं भगव वादळ आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारे गीत आपण ऐकतो. भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा, जात्र गोत्र आणि धर्म आमचा, केवळ शिवसेना शिवसेना आणि शिवसेना. षटकार पाहायला मिळाला ऑन साइडला. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, यू थक्कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, चॅलेंज कंप्लीट झालाय. या षटकामध्ये ही धाव इथून आले एकेरी. एकंदरीत 13 धावा या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्डवरती रन्स बनल्यात त्या 33, 5 होतील प्लस एकंदरीत झाल्यात त्या 38 ऑन दी बोर्ड आहेत. जिथे 38 धावा, 38ला 2, एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. थँक्यू सो मच. बघा ड्रिंक्स ट्रॉली घेऊन कोण आहेत? PSI साहेब आहेत, सन्माननीय आप्पा गोंधळी आहेत. आणि हेच तर खरे क्रिकेटच्या दर्दी आहेत ना, की शेवटपर्यंत मॅच पाहायची. या मैदानामध्ये या संपूर्ण सामन्यांना काय लागते काय नाही लागत, ड्रिंक्स ट्रॉली नेण्याची सुद्धा किमया ते मैदानामध्ये करत आहेत. आणि अशाच माणसांना, जमिनीवर असणाऱ्या माणसांना असं आपण म्हणतो. जयेश सर. नाही, आपला लीडर ज्या वेळेला लीडर असतो ना, त्यावेळेला तळागाळाची माणसंही नेहमी चांगलं कामकाज करत असतात. खरं तर या 3 वर्ष या स्पर्धेला जुळण्याचा योग आलाय. अभिमानाने छाती टोकपणे मी सांगेन, आमचा नेता जो आहे ना तो दिलदार आहे. कारण शेठला आपण पाहिलं ना, पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत, पहिला बॉल पडल्यानंतर शेवटचा बॉल पडेपर्यंत अगदी अहोरात्र जर ते स्टेजवरती उपस्थित असतात तर निश्चितच त्यांचे साथीदार हे असेच राहणार आहेत. पहा त्यांचे शिलेदार ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतात. NSU खाना संघाचे मालक स्वतः त्यांना आपण पाहत आहोत, अप्पाजी गोंधळी साहेब आणि बंधूजी भोईर. बोरली 11 संघाचे पुरस्कर्ते चंद्रशेखरजी भोईर साहेब यांना देखील आपण पाहत आहात. खरं तर कौतुक करावं तितकंसं कमी आहे. शब्द थिटे पडतात अशा व्यक्तिमत्वांचं कौतुक करताना. आणि निश्चितपणे नुसता आमदार साहेब शेवटपर्यंत थांबत नाही, तर सर्व खेळाडूंना मोटिवेट सुद्धा करतात, बक्षिसं सुद्धा लावतात. आणि असं नाही की एका प्रॉपर कुठल्या तरी टीमला लावतात, दोनही साईडच्या टीमला बक्षिसं लावतात. आणि हेच गरजेचं आहे. खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या या विभागाला लाभते, तेव्हा या आपल्या विभागाचा विकास हा निश्चित होत असतो. आणि निश्चितपणे आपण ज्या व्यक्तीच्या पाठी खंबीरपणे उभं राहतो, ती व्यक्ती आपलं काम नक्कीच चांगल्या पद्धतीने करत असतं. आणि तशाच पद्धतीचं काम सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतंय. समालोचकांचाही सन्मान त्यांच्या माध्यमातून झालेला पाहायला मिळालाय. पहिल्या पर्वामध्ये मी आश्चर्यचकित होतो, आमदार साहेब समालोचन कक्षामध्ये आले होते. अगदी पहिलंच पर्व नाही, दुसऱ्या पर्वामध्येही मी अगदी आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेबांना समालोचन कक्षामध्ये पाहिलं. शेवटच्या रात्रीमध्ये कदाचित निश्चित आपण त्यांना पाहू. त्या फलकावरती 38ला 2 आहेत. खरं तर कौतुक करावं तितकंसं कमी आहे आमचे अंकुशजी पाटील. सर थोडंसं थांबवते. शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि महेंद्र शेठ दळवी आमदार साहेबांचे जवळचे मित्र मनोहरदादा इथे आलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा स्वागत या मुख्य मंचावर होत असताना आपण पाहतोय. येस, ओव्हर टू युअर कमेंट्री बॉक्स. 38ला 2, 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा या फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा बॉल फटका फसला. मॅचची गोल्डन विकेट राहू शकते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि इथे आर्यन कारकर, मोठा मासा गळाला लागलाय. बाटक क्रमांक 3 आर्यन आउट. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकुमी एक, कामाचा पक्का हुकुमी एक, बेकार कधी बी जावा. होय, असाच आमदार हवा. या विभागाचे, या तिन्ही तालुक्यांचे मग पाणी प्रश्न असू द्यात, रस्त्याचे प्रश्न असू द्यात, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच मार्गी लावण्यात आले आहेत,
असे दमदार कार्यक्षम आमदार, कार्य तत्पर आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या कार्याचं गौरव करणारे गीत आपण ऐकतो आहोत. विकेटचं बदल होत असताना पाहायला मिळालं. बघा षटक क्रमांक 3 मध्ये स्वराज देवळेसारख्या एका महत्वाच्या गोलंदाजाला नामोहरण केलं होतं आर्यन खारकरनं. अगदी पहिल्याच बॉल वरती कल्पेश लोखंडे द विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलंय. रोहा तालुक्यातून येत असताना कोलाडचं क्रिकेट ज्यानं सातत्यानं गाजवलंय तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर एक मोठी सफलता आर्यन खारकरला बाद करत असताना पाहायला मिळालाय. तिसरा धक्का 38 वरती बसला टीम कोंडे 11 थेरोंडा या संघाला. आयुष कोंडे 11 थेरोंडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. आर्यन बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुराग दाभाडे दाखल झालेला पाहायला मिळालाय. आणखीन एक रोहा तालुक्यातील खारापटी गावचा हा आणि त्याही वेळेला रोहाचा बकासूर म्हणून ज्याच्याकडे आदरानं पाहिलंय तो सुराग दाभाडे. पहिलाच बॉल फेस करत असताना अडबा पाटणं खेळण्याचा प्रयत्न जिथे कॉर्नर मध्ये फिल्डर बॉलचा खाली येत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती एक सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालंय 39 या अंकावरती. खारापटीचा बकासूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. स्ट्रोक मेकर आहे, बेदरकार फटकेबाजी करतो, झंझावाती खेळ करतो आणि लांबच लांब फटकेबाजी करण्यासाठी जाणला जाणारा सुराग मैदानाच्या आतमध्ये आहे. 39 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. कल्पेश लोखंडेचा हा बॉल स्लोवर म्हणून होता, कट केला, क्षेत्ररक्षक धावतोय, बाउंड्री लाईन वरून फेकी करण्यात येते. तद्वर मात्र 2 धावा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. वेगाने 2 रन्स आल्यात. चला पुढील सामना शेवटची मॅच आजच्या रात्रीतली पाहायला मिळेल. एका बाजूला शाबीर 11 अँड हनीफ कुरेशी पुरस्कृत थर्ड वॉरियर्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष देतो. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल इनिंग ब्रेक मध्ये. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फुल लेनचा बॉल टाकला, परफेक्ट यॉर्कर उजव्या एसटीच्या बाहेर. हा वाईड यॉर्कर बाला मिळालाय. डॉट बॉल येतोय. स्कोर कडवती 41ला 3 आहेत. कल्पेश लोखंडे हा गोलंदाज कंजूस आहे. तो कंजूसी भरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाला. तो धावा देत नाहीये, तो विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करतोय. तो भन्नाट वेगाने सुटला आता मैदानाच्या आतमध्ये. तो व्हेरिएशन, व्हरायटी, सातत्य आणि वैविध्यता त्यानं गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवून दिली आहे या षटकामध्ये. पुढचाच बॉल आळबा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला फिल्डर डीप मध्ये प्रोटेक्ट करत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील सिंगलच्या पलीकडे तुम्हाला काही मिळणार नाहीये. कल्पेश थांबायचं नाव घेत नाहीये, तो धावा देत नाहीये, तो मोठे फटके देखील खेळू देत नाहीये. धावा थांबवल्या 42. कल्पेश लोखंडेचं हे षटक सर्वाधिक महत्वाचं राहिलंय. त्याच्या भात्यामध्ये प्रमुख अस्त्रांचा आणि शस्त्रांचा वापर त्याने चांगला केलाय. 42ला 3. फुल लेनचा बॉल होता, लोअर फुलटो ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, ऑन ड्राय केलाय, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल आली आहे. केवळ एक धाव. या षटकाचा विचार केला तर केवळ आणि केवळ 5 धावा आल्यात. कल्पेश लोखंडे विकेट प्राप्त केली ती एक. स्कोर कार्डवरती धावा 43, 43 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. एंड ऑफ द 4th ओव्हर. कल्पेश लोखंडे काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. त्याच्या नावाला साजेसा असा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यानं साकार केलाय. रोहा तालुक्यातून येत असताना कोलाडचं क्रिकेट गाजवलं. आता अलिबाग मध्ये आलाय. आता अलिबाग मध्ये कमी पडायचं नाहीये. त्यानं दाखवून दिलंय. षटक क्रमांक 4 मध्ये अव्वल दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिल्याच बॉलवरती आर्यन खारकरला बाद केलं. त्यानंतर पुढच्या 5 बॉल मध्ये तो धावा खर्च करत असताना पाहायला मिळाला नाहीये. फक्त षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. 43 वरती 3, 24 बॉलचा खेळ, 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आयुष कोंडे 11 थेरोंडा हा संघ पूर्वार्धाच्या काळामध्ये बॅटिंग करतोय. संघर्ष करण्यास भाग पडलाय गोलंदाज कल्पेश लोखंडेनं. शेवटचं षटक, अंतिम षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. टीम साईराज वर्सोली या संघाच्या माध्यमातून राज बिरगावले. आणखीन एक रोहा तालुक्यातील तिसे गावाला बिलॉंग करणारा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाला. ज्यानं खरतर पहिला दिवस आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवला होता तो राज बिरगावले, ज्याच्या नावे 6 बॉल मध्ये एका षटकामध्ये 7 षटकार लगवण्याचा विक्रम आहे. तो राज बिरगावले सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती आहे.
राज बिरगावले नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय गोलंदाजी मार्कवरती. जितकी बॅटिंग मध्ये धार आहे तितक्या गोलंदाजीमध्ये देखील वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. पहिलाच बॉल सुलग दाबाडे गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. बॉल निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोह्याचा बकासूर सुरागाच्या बॅटमधून आलाय चौकार. मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा, असाच आमदार हवा, मला असाच आमदार हवा. चौकार बाला मिळाला. हा ऑन साईडला चौकार येत असताना बाला मिळतोय. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक केला होता, पुल केला, बॅकफुटला आले. सुराग दाभाडे चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतोय. खारापटीचा खेळाडू आहे, रोहा तालुक्याला बिलॉंग करतो, आज नाव गाजवतोय. राज बिरगावलेचा हा बॉल ऑन साईडला ढगात लाइटिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उंच आणि तितकासा लांब. सुरागच्या बॅटमधून षटकार. नाही केला कधी भेदभाव, तो घरी बसू श्रीमंत, थोडा मोठ्याचा ठेवी माना, करी सर्वांचे समाधान. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होईल बॅट्समन आणि बॉलरची फायटिंग तेव्हाच अशी लागेल ढगात लाइटिंग. याच ढगात लाइटिंग लावली आहे. बॉलला पाठवून दिले सुरग दाभाडेनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यादी चौकार आणि आता ठोकलाय त्याने षटकार. दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता. 53 ला 3 बनल्यात. 2 बॉल मध्ये 10 धावा आल्या. सुराग दाभाडे 4 बॉल 12 वरती. तो नॉट आउट बॅटिंग करतोय. इंटेन्शन क्लिअर आहेत. खाईन तर तुपाशी, नाही तर राईन उपाशी. मोठी फटकेबाजी करतोय. राज बिरगावलेचा हा बॉल फुललेनचा होता. लाऊड अपील करण्यात आलेली पाहायला मिळाली. सिंगल इथून निश्चित आली. दुहेरीचा प्रयत्न होईल. स्वतःकडे सुराग स्ट्राईक ठेवू इच्छितोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करत असताना ऋषिकेश बॅक टू द पॅव्हेलियन. विकेटचं बदल होत असताना पाहायला मिळालं. खरं तर विकेट सॅक्रिफाईस करावे लागले. राज बिरगावलेच्या विरोधामध्ये सुराग दाभाडेनं चांगल्या दर्जाचा खेळ दाखवला. पहिल्याच बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती षटकार येत असताना पाहायला मिळाला. आणि अशा वेळेला शेवटच्या षटकामध्ये जास्तीचा काळ सुराग दाभाडे स्ट्रायकर एंडला राहणं फार महत्वाचं आहे. आणि अशा वेळेला ऋषिकेशनं त्याची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. हा चौथा धक्का बसलाय टीम आयुष कोंडे 11 तेरोंडा संघाला. बॅटर बाद होत असताना पाहायला मिळाले. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. खेळाडूचं नाव अनुज राऊत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळतील. राज बिरगावले आणि सुराग हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. एकाच तालुक्यातून येत असताना अव्वल दर्जाचा खेळ दोघांचाही राहिलाय. परंतु आज एकमेकाच्या विरोधामध्ये येऊन टेपलेत. सुराग लढतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. दबाव दडपण सगळं काही या मॅच मध्ये. सुपर 16 नॉकआउटची मॅच. जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये, पण तो जो पराभूत ठरेल तो मात्र या स्पर्धेच्या बाहेर देखील होत असताना पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक, काही चेंडू येणं या षटकातील बाकी आहे. पहिला 3 बॉलचा खेळ पाहायला मिळालाय. पुलटॉस समोर आक्रमण, बॉल निघून जाईल डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मधून थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरग दाभाडेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. जनमनात त्याची हवा, मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. थँक्यू. अदानी आणि अंबानीला जेवढी 100 रुपयाची नोट शुल्लक आहे ना, तेवढ्या या खेळाडूला धावा शुल्लक आहेत. बॅटला लळा लागल्या त्याच्या षटकार आणि चौकारांचा. धाव फलकावरती 60 बनल्यात. 4 फलंदाज बाद, 60 रन्स ऑन दी बोर्ड. अडचणीमध्ये होता संघ आणि त्या क्षणाला हा खेळाडू आला. परिस्थिती बिकट ना, तिथे तिकट बॅटिंगसाठी जाणला जाणारा सुराग. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आला. चांगला चेंडू इथून पाहायला मिळाला. निर्धाव बॉल आलाय. शेवटचा 1 बॉल बाकी राहिलाय. धाव फलकावरती 60 बनल्या. 4 बॅटर आउट झाल्यात. फटका येईल का विशेष? शेवटचा चेंडू राहिलाय तो शेष. सुराग दाभाडे एक मोठा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेल्या डेथ ओव्हर मध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग नेहमीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. याही मॅच मध्ये तोच खेळ त्याचा पाहायला मिळाला. पण तो शेवटचा बॉल, या बॉलवरती देखील अटॅकिंग इंटरने खेळलाय. डीप मध्ये फिल्डर बॉलच्या खाली असताना पाहायला मिळाले. सिंगल पूर्ण दुसरा धावायचा प्रयत्न आणि अशा वेळेला धावपाच्या स्वरूपामध्ये आणखीन एका विकेटचं बदल. 61 वरती हा 5वा धक्का बसलाय आयुष कोंडे 11 थेरोंडा संघाला. बॅटर शेवटच्या बॉलवरती बाद. जनसेवेचा घेतलाय वसा,
दीन दुबळ्याची करतो सेवा कामाचा पक्का हुकमी Thank you, thank you. कामाचा पक्का हुकमी चला पूर्वार्धाचा खेळ संपला 61 बनलेले आहेत 62 धावसंख्येचं लक्ष आहे या नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय शाबीर 11 अँड हनीफ कुरेशी पुरस्कृत थर्ड वॉरियर्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास दोन मॅच दोन्ही संघातील या दर्जेदार सामन्याचा करण्यात येईल टॉस 61 बनलेले आहेत 62चं टार्गेट या सामन्यामध्ये झालंय सेट हल धन्यवाद जय जी सर आणि या टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय भालचंद्र म्हात्रे सर संदीप देवळेकर तसेच निलेश घाटवळ सभापती मुरुड पंचायत समिती या तिघांनाही मी इन्व्हाइट करतोय आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि या शेवटच्या सामन्याचा टॉस भालचंद्र म्हात्रे संदीपजी देवळेकर आणि निलेश घाटवळ यांच्या हस्ते होणार आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी टॉस होणार आहे जाऊयात आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये फटा हल निश्चितपणे एका बाजूला कैवल्य पाटील दुसऱ्या बाजूला मुस्तकीम मुकादम एक अव्वल दर्जाचा प्लेअर म्हणजे रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याने बेस्ट बॉलरचा किताब पेटकावला होता आणि नुकतीच जी अलिबाग बिग बॅश लीग झाली होती त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा कैवल्य पाटील ज्याने 2 बाईक जिंकलेल्या आहेत आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीमध्ये सर्व मान्यवरांना सुद्धा मी विनंती करतोय या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सो इट्स नाऊ टॉस टाइम आपण आहोत या तलवार क्रीडांगणावर जिथे सुपर 16चा मॅच क्रमांक 4चा टॉस चालू आहे एका बाजूला कैवल्य पाटील नागेश्वर आवासचं नेतृत्व करतायत दुसऱ्या बाजूला अर्थातच थर्ड वॉरियर शाबीर 11 आणि हनीफ कुरेशी पुरस्कृत थर्ड वॉरियर्स या संघाचं नेतृत्व करतोय अर्थातच मुस्तकीम मुकादम मी मान्यवरांना विनंती करतोय या टॉस करूयात यस मुस्तकीमचा कॉल आहे टेल कॉल होता हेड पडलेला आहे सो नागेश्वर आवास टॉस जिंकलेला आहे विकी काय डिसिजन असेल बॅटिंग आगळा वेगळा डिसिजन आहे काय माइंडसेट आहे आणि का तुम्ही निर्णय हा घेतलात मी पहिल्या दिवसापासून मॅच बघतोय नाईटला चेसिंगचा थोडा इश्यू आहे त्याच्यामुळे बॉल ट्रॅव्हल होत नाही एकंदरीत ही स्पर्धा तुझ्यासाठी आणि तुझ्या क्रिकेटिंग करिअरसाठी किती महत्वाची आहे महत्त्वाची प्रत्येक स्पर्धा आहे पण ही थोडी जास्त आहे कारण की पहिल्या वर्षी सेकंड नंबर गेल्या वर्षी बाहेर गेलो सुपर 16 मधून आता यंदा बघूया काय होतंय थँक्यू सो मच मुस्तकीम रोहावरून प्रवास केलास अलिबागमध्ये आलास आखाती देशांमध्ये क्रिकेट खेळतोस आणि त्यानंतर इतकी मोठी स्पर्धा या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग मुरुड रोहाकरांसाठी ही एक पर्वणी आहे या स्पर्धेबद्दल प्रथमतः काय म्हणशील नक्कीच खूप मोठी स्पर्धा होते अलिबाग तालुक्यामध्ये आणि 3 तालुक्याला प्रोत्साहन भेटतोय चांगले चांगले खेळाडू आम्हाला दिसण्यात येत आहे आणि ही मोठी कारकिर्दी आहे आमदार साहेबांकडून की आपले 3 तालुक्यांना इतका चान्स भेटत आहे की नवीन नवीन खेळाडू आपल्याला भेटत आहेत आणि निश्चितपणे जर टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असता नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो आमच्या हिशोबाने आम्हाला टॉस भेटली मग आता प्रतिस्पर्धी संघाने बॅटिंग घेतलेली किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल टार्गेट तसा मी सेट केलेला नाही पण कमीत कमी धावामध्ये थांबायचे प्रयत्न करू थँक्यू सो मच न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स नागेश्वर आवास वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॅट फर्स्ट तुम्ही कुठेही जाऊ नका अजून या तिसऱ्या मॅच मधील दुसऱ्या सत्राचा खेळ बाकी आहे अगदी एका बाजूला मुस्तकीम मुकादम दुसऱ्या बाजूला कैवल्य पाटील यांचा हा बॅटल फार इंटरेस्टिंग असणार आहे सो तुम्ही कुठेही जाऊ नका असंच या tenniscricket.in माध्यमातून तुम्ही मॅच पाहत राहा स्टे ट्यून विथ अस थँक्यू सो मच ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स धन्यवाद निखिल चालू सामना आपण बघतोय अतिशय जबरदस्त सामना होणार थेरोंडा विरुद्ध वर्सोली या 2 संघांमध्ये हा सामना रंगणार आहे प्रथम फलंदाजी करत असताना आयुष कोंडे 11 थेरोंडा या संघाने 61 धावा जमवलेल्या आहेत आणि 62 धावांचं टार्गेट या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे ते स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत साईराज वर्सोली या संघासमोर त्यांची सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे संघाचे कर्णधार निखिल धारवे मॅन फ्रॉम सर्वे मुरुड त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत आपण बघतोय प्रसाद बामुगडे मॅन फ्रॉम किल्ला रोहा हे 2 फलंदाज मैदानात गेलेले आहेत गोलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी आणि त्यांची गोलंदाजीची धुरा संघाचा कर्णधार
मिस्टर ISPL आर्यन खारकर आपल्या खांद्यावर घेतोय. संघाचा स्वतः कर्णधार आहे आणि या ठिकाणी पहिलं षटक हाताळण्यासाठी तो आलेला आहे. P1चं पहिलं षटक. सामन्याला सुरुवात होते. 62 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे ते वर्सोली संघासमोर. बघूया कशा पद्धतीने ते धावसंख्या चेस केल्या जातात आणि तशाच पद्धतीने हे कोंडे 11 संघाचे जे खेळाडू आहेत, गोलंदाज आहेत, ते धावसंख्या ह्या डिपेंड करतात. हे जे द्वंद्व आहे ना, हे अतिशय जबरदस्त पद्धतीने बघायला प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल. सुपर 16चा हा थरार चालू आहे आणि उद्याच्या रात्रीत सुद्धा सुपर 16च्या थरारातील 4 मॅचेस आणि तदनंतर सुपर 8चा थरार आपण अनुभवणार आहोत. तरी सर्वांना मी विनंती करतोय की बरोबर 3 वाजता या मैदानामध्ये आपण हजर राहायचं आहे. त्यावेळेला पहिला चेंडू पडेल. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू. हेलिकॉप्टर लॉन्च करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू त्याच ठिकाणी घरंगळतोय. निर्धाव चेंडू पहिलाच टाकतोय या ठिकाणी आर्यन खारकर. चांगली सुरुवात गोलंदाजीने केलेली आर्यनच्या. पुढच्या चेंडूवर जोरकस प्रहार. चेंडू लेन डिलिव्हरी होती. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. आधार उद्या ते स्वप्न. थँक्यू सो मच. मुख्य मंचावर आपण स्वागत समारंभ पाहतोय. सन्माननीय आमदार साहेबांची निकट वरती आणि आमदार साहेबांवर खूप प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व अर्थातच सन्माननीय अमरजीत पांडे सर इथे उपस्थित राहिलेले आहेत. मी आमदार साहेबांना विनंती करतोय अमरजीत पांडे सरांचं तुम्ही स्वागत करायचं आहे आणि या स्वागताचा स्वीकार सुद्धा करायचा आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. पुढचाच बॉल गोलंदाज तयार. यावेळेस बॉल कट करण्याचा प्रयत्न. गलीमधून थर्ड मानला बॉल वेगाने निघून गेलाय. निखिल दारवेच्या बॅट मधून आणखीन एक सुंदरतेचा हा चौकार. थँक्यू सो मच. मुख्य मंचावर थँक्यू सो मच. मुख्य मंचावर ग्रुप ग्रामपंचायत मांडलाचे सरपंच साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी आमदार साहेबांना करत आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. जबरदस्त सामना. प्रेक्षकांची तौबा गर्दी. अतिशय जबरदस्त पद्धतीने स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँड मधून प्रेक्षकांचा अफाट असा प्रोत्साहन खेळाडूंना मिळते त्या ठिकाणी. परंतु लाजवाब असा स्ट्रोक बघायला मिळाला होता. चेंडू बघितला बरोबर योग्य टप्प्यावर पडला होता. मोठा फटका न मारता केवळ स्टिअर केला. परंतु या वेळेला चेंडू वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त वेग दिला होता. चेंडू दिशाहीन ठरतोय. चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा निर्णय वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. थँक्यू सो मच. मुख्य मंचावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते CM ठाकूर सर सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान इथे होणार आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला जिथे आर्यन खारकर वेगाचा बादशाह आणि त्याच्या विरोधामध्ये हल्ला बॉल करत असताना निखिल दारवे पाहायला मिळालाय. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल पुढ्यात होता. उंच हवेमध्ये खेळला. फिल्डर बॉलच्या खाली. विकेटचं पतन. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय. निखिल दारवे मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का. बाटरबाद. असा हा दिलीचा शेरा आहे. हा स्ट्रोक बघितला ना तर जोरात मारला होता. खूप काळ हवेत होता. परंतु जो कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं, त्याने काऊ कॉर्नरच्या क्षेत्रातून वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 25 ते 30 मीटर अंतरापर्यंत धावत जाऊन त्या चेंडूचं निरीक्षण करत बसला. सुजल लडगे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता आणि अतिशय अप्रतिम असा झेल तो पकडलेला आहे. आणि या बघितलं ना, या स्पर्धेमध्ये तब्बल 200 झेलांची या ठिकाणी आमच्या दर्णे गुरुजींनी नोंद केलेली आहे. थँक्यू. युवा सेना प्रमुख मुरुड तालुका अर्थातच इथे उपस्थित आहे. आणि बॅटर जरा स्वागत होणार आहे. बॅटर जरा लवकर मैदानात जायचं आहे कारण वेळ रात्र जास्त होत चाललेली आहे. त्यामुळे वेळ वाया दवडता कामा नये. विकासाचा थोडंसं थांबवतोय तुम्हाला. ग्रामपंचायत अधिकारी निलेश तेलंगे सर सुद्धा इथे या मंचावर उपस्थित आहेत. मी आमदार साहेबांना विनंती करतोय निलेश तेलंगे सरांचं इथे यथोचित स्वागत करायचं आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स.
विकेटचं बदंग होत असताना पाहायला मिळालं, जिथे महत्वाचा खेळाडू निखिल धारबे धावांचा पाठलाग करत असताना अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय. आर्यन कारकरच्या विरोधामध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ राहिला, परंतु आर्यन कारकर हार मानणाऱ्यातला नाहीये. तो देखील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटर्जी आखतोय. तो विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करत असताना पाहायला मिळालाय. लालच दिले, अगदी पुढामध्ये बॉल हाताळला. अशा वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. निखिल धारबे बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज बिरगावले. हा धावांचा कारखाना आहे. धावा याच्या बॅट मधून सातत्याने येत असताना पाहायला मिळतील. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर राजच्या बॅट मधून हा येतोय पहिला चौकार. जनसेवेचा घेतलाय वसा, दीन दुबळ्याची करतो सेवा. कामाचा पक्का हुकमी येता, कामाचा पक्का हुकमी येता. बेटाला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा. थँक्यू व्हेरी मच. राज बिडगावलेने जेव्हा शेवटचं षटक हाताळलं ना, त्यावेळेला त्याच्यावर थोडासा हल्ला बोल केला गेला होता, परंतु त्याने या चौकाराने सुरुवात करत अतिशय चांगला आपला हल्ला बोलाचं प्रत्युत्तर सुद्धा विकास दिलेलं आहे. थोडंसं थांबवतोय सॉरी फॉर दॅट. ग्रामपंचायत अधिकारी थळ अर्थातच निलेशजी तेलंगे सर यांचं या मुख्य मंचावर स्वागत होत असताना आपण पाहतोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. आणि हा किल्ला गावातील खेळाडू आहे, म्हणजे किशोर तुझ्या गावातलाच तिसे गावातील हा खेळाडू आहे. बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे वर्सोली संघाची 62 धावसंख्येला प्रत्युत्तर करताना 1 गडी बाद 13 धावा. विकास आता थोडंसं थांबवतोय. या मंचावर धुमाळ सर इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी आमदार साहेबांना या ठिकाणी करत आहे. धन्यवाद सर. या सर्व पाहुण्यांचं या मुख्य मंचावर आणि या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय रोहन पाटील सर सुद्धा या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी आमदार साहेबांना या ठिकाणी करत आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. थँक्यू. पहिला षटकाचा खेळ पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये वार पलटवार सगळं काही पाहायला मिळालं. बघा, पहिल्या 3 बॉल मध्ये अटॅकिंग इंटनने आर्यन कारकरच्या विरोधामध्ये खेळले, परंतु अशा वेळेला आर्यनने देखील मैदानाच्या आतमध्ये पलटवार आणला. विकेट त्याने मिळवली. निखिल धारबेला बाद केलं. अशा वेळेला राज बिरगावले आले. पहिलाच बॉल पेस केला. आर्यनच्या विरोधामध्ये चौकार असताना पाहायला मिळालाय. आर्यननं शेवटच्या बॉलवरती कमबॅक केलं. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आला, जिथे पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 1 गडी बाद झालाय. राज बिरगावले आणि प्रसाद बामुगडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. प्रसाद बामुगडे मॅन फ्रॉम किल्ला रोहा हा असा बॅटर आहे ज्याच्याकडे क्षमता अगदी फार आहे. रोहा ग्रामीण प्रीमियर लीग आजही आठवते. त्या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त बक्षीस ज्यांना आपल्या नावे केली आणि त्यानंतर मिस्टर RGPL किल्ल्याचा मिस्टर क्लास म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिलं गेलंय. त्याच्याकडे क्षमता आहे, तो इथून मॅच फिनिश करू शकतोय. ती धमक त्याच्याकडे आहे, परंतु या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून धावा येणं देखील फार महत्वाच्या राहणार आहेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सुजल लडगेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. लखमादेव नवगाव ह्या संघाचा हा बेस्ट बॉलर म्हणून ज्याची गणना केली जाते. एक वेगवान गोलंदाज आणि या वर्षात 3 वर्षा पर्वामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे. पहिला चेंडू ऑफस्टमचा पिचिंग चेंडू टाकला होता. फलंदाजाने तो यष्टिरक्षकाच्या रोखाने सोडला होता आणि त्याला वाटलं होतं की हा चेंडू कदाचित पंचांकडून वाईट बॉल होईल, परंतु तसं काही होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पंचांकडून घोषित केली जाते. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये. 62 धावा चेस करत असताना धावसंख्या आहे 13 धावा. पहिलाच बॉल अगदी वेगाने सुटत असताना सुजल लाडगे हे गोलंदाज पाहायला मिळाले. प्रसादच्या विरोधामध्ये चांगली रणनीती आखून गोलंदाजी केली जाते. व्हाईट लाईनला धरून गोलंदाजी करायची, त्यावेळेला वेग जास्तीचा द्यायचा तर प्रसादला आपण शांत करू शकतोय हे जाणलंय त्यानं. आणि पहिल्याच बॉल वरती सुजल अगदी सुसाट सुटलाय. पहिलाच बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालाय. प्रसाद बामुगडे याच्याकडे क्षमता आहे, तो मॅच फिनिश करू शकतोय. एक मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिला गेलाय. पुढचाच बॉल, यावेळेसचा बॉल ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल झाला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आता मात्र धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळणार आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. आपण हे सामना बघतो थेरोंडा विरुद्ध वर्सोली. बघूया वर्सोली संघाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे किती प्रेक्षक आहेत. जर हात उंच करा एक वर्सोली जावचे पाठीराख्यांनी. बघूया किती स्टँड मधून त्यांचा हात उंच होतोय. तो
या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला त्यांचा एक स्टँड आहे वर्सोलीचा स्टँड, त्यामधून तिथं हात वरती गेले जात आहेत आणि बाजूला दोन्ही स्टँडमधून जोरदार त्यांना पाठीराख्यांची भूमिका बघतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सुजल. हा खराब चेंडू होता, अतिशय खराब चेंडू, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्येत वाढ. त्यांच्या विरोधात आपण खेळताना बघतो थेरोंडा संघ. बघूया थेरोंडा संघाला पाठिंबा देण्यासाठी किती गावकरी आलेले आहेत, त्यांना पाठिंबा कुठला आहे. त्या एक स्टँड मधून जोरदार आपण बघतोय ज्या ठिकाणी त्यांचा संघ बसलेला आहे आणि संपूर्ण संघात त्यांना सुद्धा पाठीराखे त्यांचे भरपूर आहेत. बघूया दोन्ही संघांचे पाठीराखे कशा पद्धतीने सामना बघतायत आणि कोणता संघ मात्र फेरीत जाईल. क्रिकेट यामध्ये जिंकणार यात कोणतीही शंका नाहीये. पहिला बॉल डॉट बॉल झाला, परंतु तदनंतर 2 बॅक टू बॅकचे वाईट देखील येत असताना पाहायला मिळाले. प्रसाद बामुडे हे नाव ऐकलं तरी गोलंदाजांचं मन धडधडतं आणि आज मैदानाच्या आतमध्ये रणधुमाळीचं धन म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. यावेळेसचा बॉल स्कोअर ऑफ द विकेट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, परंतु अशा वेळेला आणखीन एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. हा तिसरा सलगचा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी अपेक्षित होती आणि अशा वेळेला पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल झाल्यानंतर गोलंदाजानं दडपण घेतलंय. प्रसाद बामुडेला गोलंदाजी करायची आहे, किंबहुना त्याच्या वाचून जर आपल्याला वाचायचं असेल तर व्हाईट लाईनच्या धरून गोलंदाजी करणं गरजेचं आहे हे जाणलं आणि अशा वेळेला तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अंगलट येत असताना पाहायला मिळालाय. तिन्ही वेळा प्रयत्न राहिला ऑफस्टमच्या बाहेर जाण्याचा आणि अशा वेळेला 3 बॅक टू बॅकचे व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाले. 16 वरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. षटकातील दुसरा बॉल. सुजल लाडगे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 62च्या लक्ष्याचा पाठला करायचा आहे. यावेळेसचा बॉल देखना फटका मिस्टर क्लासच्या बॅट मधून. हा आलाय किल्ले गावाचा क्लास दाखवणारा ब्रँडेड चौकार. जरा हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू. आपण बघितलं पहिला चेंडू चांगला पडल्यानंतर मात्र त्याच्यावर कोणता दबाव निर्माण झाला होता. लागोपाठचे 2-3 चेंडू वाईट बॉल टाकले. हा चेंडू सुद्धा कदाचित बॅट्समनने जर सोडून दिला असता ना विकेट किपरकडे तर पंचांकडून आणखी थोडंसं चौथा वाईट बॉलची नोंद करण्यात आली असती. परंतु बघितलं प्रसाद बामुगडेने चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच्याकडे पूर्ण वेळ होता, चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्याने मग मात्र चेंडू नो मॅन्स लँडमध्ये भिरकावून दिला. डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि त्याने 4 धावा प्राप्त केल्या होत्या. 20 धावांपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा सुजल लडगे यावेळेला गोलंदाजीस तयार, परंतु चांगलं या ठिकाणी कमबॅक करतोय. चेंडूवर या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण मिसफील्ड होते. कदाचित जर हा चेंडू पकडला असता सुराग दाभाडे यांनी आणि फेकला असता गोलंदाजाकडे तर मात्र प्रसाद बामुगडेला माघारी परतावं लागलं असतं. तसं मात्र होत नाही आहे. धावसंख्येत 1ची वाढ, धावसंख्या 1 गडी बाद 21 धावा. यस डेफिनेटली जर सुराग दाभाडेनं पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला असं नाही, थेट फेक केली असती तर धावबादची विकेट देखील येऊ शकली असती. तो बॅटर सुखरूपरित्या पोहोचलेले पाहायला मिळाले. या बॉलवरती सिंगल 21 वरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाली आहे. सुजल या गोलंदाजाचं हे षटक थोडंसं का होईना महागडं ठरत असताना पाहायला मिळालंय. पहिल्या 3 बॉलमध्ये तो मात्र धावा 8 खर्च करत असताना पाहायला मिळालाय. राज बिरगावले आणि प्रसादची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुजल गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा स्कोअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जिथे डीप एक्स्ट्रा कबामध्ये एक चांगला फटका राजच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. या बॉलवरती देखील सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं गेले जिथे धावफलकावरती धावसंख्या साईराज वर्सोली संघाची 22 वरती पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 12.00च्या मदतीनं धावफलक राखत असताना आतापर्यंत बॅटिंग करत असताना चांगल्या स्थितीमध्ये साईराज वर्सोली संघ पाहायला मिळालाय. निखिल दारवेनं स्वप्नावत सुरुवात करून दिली. त्यानंतर राज बिरगावले आणि प्रसाद बामुगडे डाव सांभाळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. सुजलचा बॉल. यावेळेसचा बॉल लडबा बाटनं खेळायचं होतं. स्क्वेअर लेगला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अंधधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रसाद बामुगडेचा राहिलाय. हा डॉट बॉल आलाय. वेगवान बॉल टप्पा पडला गोल्डन स्पॉट वरती. प्रचंड वेग बॉलनं धारण केला आणि थेट विकेट किपरचा वेध घेतलाय. ही क्षमता आहे, हे टॅलेंट आहे आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुजल कमबॅक करत असताना पाहायला मिळाले. सुजलचं चांगलं कमबॅक होताना दिसते. अतिशय योग्य टप्प्यावर त्याने आता मात्र गोलंदाजीला
सुरुवात केली आणि आणखी एक त्यामध्ये जबरदस्त हा चेंडू, चेंडूचा टप्पा बघा, गुडलँड स्पॉटवर टप्पा पडलाय, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू अंगावर आदळतोय, पंचांचा इशारा येतोय, इट्स अ लेग बायज. या लेग बाय या अतिरिक्त धावसंख्येनंतर षटकाची सुद्धा समाप्ती होते. बघता बघताना पॉवर प्लेचं हे दुसरं षटक म्हणजे पॉवर प्ले समाप्त झालेलं आहे आणि धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 23 धावा. सुजलचं हे मॅरेथॉन षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 23 अंकावरती पाहायला मिळाला. जिथे पहिला धक्का बसला होता निखिल दारवे बाद होत असताना पाहायला मिळालं. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता छोटम शेड आणि त्या वेळेला दमदार आमदार रुबाबदार व्यक्तिमत्व. 288 मतदारसंघ आहेत आणि त्यातील सर्वाधिक लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांच्याकडे नेहमी आदरानं पाहिलं गेलंय महेंद्र शेठ यांना आपण पाहिलंय. एक भव्य दिव्य स्पर्धा, न भूतो न भविष्यते, एक दमदार आयोजन असणारी ही स्पर्धा. दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 आहे. तिसरं पर्व पाहायला मिळालंय. सुपर 16 ची लढत तिसरी आहे. एका बाजूला षटक क्रमांक 3 चॅलेंजिंग ओव्हर चा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळालाय. आर्यन खारकर आणि प्रसाद बामुगडे हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न जिथे अलॉंग विथ कार्पेट खेळत सुजल डीप मधून वेगळ्या बॉल वरती असताना पाहायला मिळालाय. या बॉल वरती आर्यनच्या विरोधामध्ये एक सिंगल घेण्यामध्ये सक्षम राहील आहे प्रसाद बामुगडे. हे षटक आपण बघतो चॅलेंजिंग ओव्हर, होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारं हे षटक आहे. या षटकात कित्येक सामन्यांची निकाल स्पष्ट केले झालेले आहेत आणि निकाल बदललेले सुद्धा आहेत. आर्यन खारकर हे चॅलेंज ओव्हर षटक टाकण्यासाठी आलेलं आहे. बाउन्सर करण्याचा प्रयत्न, अंगलट येतोय कारण पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. फलंदाजाच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. चॅलेंज षटक आहे. पहिला बाउन्सर या ठिकाणी समाप्त झालेला आहे. एक इशारा सुद्धा दिलेला आहे. येस, खरं तर बाउन्सर हातळायचा होता. राज बिरगावलेला कुठेतरी बॅकफूट वरती ढकलण्याचा प्रयत्न राहिला होता आर्यनचा आणि तो त्याच्याच अंगलट आलाय. पुढचा बॉल पुढ्यात टाकलाय, जसा आला तसा फेकून दिलाय. हा आहे घातकी राज बिरगावले. त्याच्या बॅटमधून हा आलाय दर्जेदार, देखना, रुबाबदार, शानदार षटकार. थँक्यू डीजे. अगोदरचा चेंडू बाउन्सर आल्यानंतर या वेळेला मात्र फलंदाजाला अंदाज आला की नंतरचा चेंडू ओव्हर पिच येणार किंवा गोलंदाज यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करणार. तशा पद्धतीने फलंदाज तयार होता, बॅटर तयार होता मारण्यासाठी. चॅलेंजिंग ओव्हर पहिला दोन बॉल मध्ये 8 येत असताना पाहायला मिळाले. आता हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न राज बिरगावलेचा राहील आहे. या बॉल वरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळाले जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 32. या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 9-3 बॉल मध्ये आता चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी सर एका धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडूंमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. आता 3 चेंडूत 1 धाव येणं गरजेचं आहे. चॅलेंज बहुतेक वर्सोली संघाच्या बाजूने जागण्याची शक्यता आहे आणि हे षटक महत्वाचं असते. या षटकामध्ये कित्येक मॅचचे निकाल स्पष्ट झालेले आहेत. पुढचा चेंडू बॅटच्या कडा घेते, चेंडू येते तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत फलंदाजांनी सहजरित्या 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 1 ने वाढून 33 धावा. 33 रन्स ऑन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. येस, आर्यन खारकर गोलंदाजी करत असताना बॅटरला चॅलेंज देण्याचा सातत्यानं त्यानं प्रयत्न केला, परंतु अशा वेळेला राज बिरगावलेने आर्यन खारकरचे सगळे मनसुबे उडून लावले. त्याने षटकार खेचला, त्यानंतर चॅलेंज देखील कंप्लीट केलाय. यावेळेसचा बॉल अडबा बाटने खेळायचं होतं. स्वतःने क्रीज सोडली आहे. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते, परंतु खेळाडू वृत्ती आवडली असेल तर नक्की टाळा वाजवा राज बिरगावलेसाठी. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे
थँक्यू डीजे मास्टर. हा चेंडू जेव्हा पडला ना तेव्हा बॅटची कडा घेतली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला होता, परंतु बाद झाला ना राज. त्याच्या अगोदर त्याने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. नवीन बॅटर मैदानात ज्याने पहिल्या मॅचमध्ये तब्बल 89 धावा चेस करत असताना 6 चेंडूंचा खेळ करत 20 धावा फटकावल्या होत्या आणि आपल्या संघाला विजयश्रीपर्यंत घेऊन गेला होता. असा फलंदाज येतो मैदानामध्ये गणेश जायनाखवा. वर्सोली संघाचा साईराज वर्सोली संघाचा हा खेळाडू आज मैदानामध्ये उतरलेला आहे आणि त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा संपूर्ण त्यांच्या शेखर बना आणि त्यांच्या सर्व वर्सोली संघाला आहेत. बघूया कशा पद्धतीने खेळेल. होय, अलिबागच्या टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी आलंय. वर्सोली गावाला बिलॉंग करत असताना अलिबागचं क्रिकेट ज्यांना आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवलंय तो गणेश साई नाखवा मैदानाच्या आतमध्ये होऊन स्ट्राईकला. पहिलाच बॉल फेस करत असताना अडबा बाट न खेळण्याचा प्रयत्न, जिथे बाट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा भन्नाट वेगाचा चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला, जिथे पहिलाच बॉल फेस करत असताना डॉट बॉल खेळलाय. 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास, जिथे 18 बॉलच्या समाप्तीनंतर 33 झाल्या, त्यामध्ये आपण 5 धावा ऍड करूया. जिथे चॅलेंज कंप्लीट केलं होतं, या 5 ऍड केल्यानंतर 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल 38 पाहायला मिळतील. अजून देखील 12 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच संपलेली नाहीये, कारण की इथून अजून कोणीही जिंकलेला नाहीये. मॅच जिंकायचे तर 12 बॉल मध्ये 29ची आवश्यकता माफी असावी. 12 चेंडू मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी आवश्यकता असणाऱ्या या मॅच मध्ये 24ची आवश्यकता आहे. 12.00च्या मदतीनं धावफलक राखायचं आहे. 18 बॉल मध्ये धावा बनवल्या गेल्यात, आता 12 मध्ये 24 बनवायच्यात. धावा बनवणं गरजेचं आहे. प्रसाद बामुगडे आघाडीला आलाय आणि आघाडीला आल्यानंतर तो साजेसा खेळ देखील होणं गरजेचं आहे. आज प्रसाद बामुगडेच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. त्यावेळी वेळेला गणेश जाई नाखवा हे देखील महत्वाचे खेळाडू आहेत. याच माती जन्माला आलेले एक सुवर्णरत्न म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं गेलंय. मॅच जर साईराज वर्सोली या संघाला जिंकायचे असेल तर या दोन्ही बॅटरनं शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत विकेट्सवरती उभं राहणं गरजेचं आहे आणि त्याही वेळेला गोलंदाजांच्या विरोधामध्ये अटॅकिंग इंटरने खेळावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 षटकार खेचले तर मॅच एक हाती विजय होत असताना साईराज वर्सोली हा संघ देखील पाहायला मिळणार आहे. 38 वरती 2 गडी बाद झालेत. गणेश जाई नाखवा आणि प्रसादची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 24ची आवश्यकता असताना षटक क्रमांक 4 तळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गणेश जायनाखवासाठी एक पारितोषिक आलेलं आहे रोहन पाटील यांच्याकडून. त्याच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. रोहन पाटील यांच्याकडून आलेलं आहे पारितोषिक. ते 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी नवगावचा आणखी एक गोलंदाज अनुज अविनाश राऊत गोलंदाजीसाठी येतोय. परवाच्या दिवशी सुद्धा अशाच प्रकारची सिच्युएशन असताना अतिशय चांगली गोलंदाजी केली होती अनुजने आणि अतिशय चांगला या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा केलं होतं आणि सामना आपल्या बाजूने झुकवला होता. बघूया या मॅच मध्ये काय होणार. आम्ही आपण बघतोय प्रसाद बामुगडे आणि गणेश जायनाखवा ही जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर ड्राईव्हचा एक बेहतरीन फटका. चेंडू लॉंग वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार. चौकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. प्रसाद बामुडेच्या बॅट मधून चौकार येत असताना पाहायला मिळालाय. बॅट हातात घेतली की अचूक त्या सवार गोलंदाजांसाठी बनतो तो एक मोठा सवाल. आता सवाल उभा केलाय त्यानं पहिल्याच बॉल वरती अनुज राऊतला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. यावेळेसचा बॉल फुलटॉस प्रसाद बामुडेच्या बॅट मधून स्क्वेअर लेगला या मॅचची हवा काढून देणारा आणखीन एक भव्य दिव्य षटकार. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर लाजवाब कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. तदनंतर अतिशय अचूक लोअर फुलटॉस चेंडूवर एक बेहतरीन षटकाराची नोंद केली गेली होती. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अनुज राऊत आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. सिच्युएशन चेंज. 48 धावा धावफलकावर.
पुढचा चेंडू यावेळेला टप्पा थोडा चेंज केला, टप्पा थोडासा गुडलेन स्पॉटवर टाकला होता. आडव्या बॅटने खेळण्याच्या नादामध्ये चेंडू आणि बॅट यांचा संपर्क आलेला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 14 धावांची गरज, आवश्यकता. मॅचचं चित्र बदललंय. प्रसाद बामुडे नावाचं वादळ आता गुंगावतंय. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अशा वेळेला फटका फसलाय. आता मॅच फसेल का? प्रसाद बामुगडे मैदानाच्या बाहेर. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अरविंद दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. चांगली फलंदाजी चालू होती, परंतु अचानक त्याची विकेट गेलेली आहे. आवश्यकता आहे ती यावेळेला 8 चेंडूत 14 धावांची. 8 चेंडूत 14 धावांची आवश्यकता असताना नावेगावचा हा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना केली जाते तो स्वराज देवळे मैदानामध्ये दाखल होतोय. त्याच्यासाठीला आता बघूया आपण. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. अनुज या 14 धावा काढून द्यायला रोखेल का, कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आणि स्वराज त्याला कसं प्रत्युत्तर करेल हे बघणं अतिशय गरजेचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही लढत अतिशय प्रेक्षणीय होत चाललेली आहे. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. खरं तर सर, मॅचला फिरवण्यासाठी एका दुवाची आवश्यकता असते ना, तो दुवा मैदानाच्या आतमध्ये मिळालाय. प्रसाद बामुडे सारखा बॅटर महत्वाच्या क्षणाला मॅच झालाय. अशा वेळेला मॅच टर्न होऊ शकते, मॅचचं चित्र बदलू शकतोय. आणि अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये विकेट गेल्यानंतर स्वराज देवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यानं नेहमी अष्टपैलुत्व गाजवलंय, आपली गोलंदाजी, आपली फलंदाजी आणि त्यामध्ये त्यानं दिलेलं कॉन्ट्रीब्युशन नेहमी महत्वाचं राहिलंय. रोहा तालुक्यातून येत असताना नावे गावाला बिलॉंग करणारा स्वराज देवळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. मॅच मध्ये आतापर्यंत 48 बनवल्या गेल्यात. अजून देखील 8 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 14ची आवश्यकता. अनुज राऊत तयार. पुढ्याचा बॉल, आणखीन एक मोठा फटका. स्वराज देवळे नावाचं हे ब्रँड, हे नाणं या मैदानाच्या आतमध्ये खणखणीत वाजलंय. बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक रोहाचा ब्रँड दाखवणारा षटकार. परंतु किशोर काय लाजवाब स्ट्रोक आहे. चेंडू ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता, त्याला हाफ वॉलीवर घेतला आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खूप लांब पल्ल्याचा हा षटकार मारल्यानंतर वरसोलीच्या गोटातून बघा कशा अभिनंदनाच्या टाळ्यांचा कडकडाट होऊ लागलेला आहे. अतिशय चांगलं विजयाच्या दृष्टीने एक पाऊल आणखी पुढे त्यांचं पडलेलं आहे. सामन्यामध्ये आपण बघतोय धावा झालेल्या आहेत त्या 54. आता आवश्यकता आहे ती 7 चेंडू आणि 8 धावांची. सामन्यामध्ये रंगतता वाढत चाललेली आहे. अनुज राऊत इज ऑन अ मार्क. क्या बात है, वाह भाई वाह, वाह भाई वाह. फॉलिंग स्वीपचा एक लाजवाब स्ट्रोक्स. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. एक खूप खूप मोठा हा षटकार. जबरदस्त फलंदाजी. स्वराज देवळे, मॅन फ्रॉम न्हावे, तालुका रोहा, ब्रँड आहे हा. अतिशय चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. 60 धावा धावपलकावर लागल्यात. धावा आवश्यकता आहेत त्या 2 आणि येणारं एक षटक अख्खं बाकी आहे. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. स्वराज आला, त्याने बघितले 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूंवर 2 मोठे स्ट्रोक्स. अप्रतिम, लाजवाब, फंटॅस्टिक, फॅब्युलस अशी ही त्याची फलंदाजी. या स्वराज आला आणि तो त्याचं स्वराज्य निर्माण करत असताना पाहायला मिळाला. काय फटके खेचले त्या पठ्ठ्यानं. रोहा तालुक्याचा ब्रँड आहे. हे नाणं मैदानाच्या आतमध्ये खणखणीत वाजत असताना पाहायला मिळालंय. 2 बॅक टू बॅकचे षटकार. या मॅचचं चित्र अगदी त्यानं विचित्र केलेलं पाहायला मिळालंय. 4 षटकांचा खेळ झालाय. 60 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. स्वराज देवळे आणि गणेश जाई नाकवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतीये. सगळे मनसुबे गोलंदाजी करणाऱ्या संघाचे उद्ध्वस्त केलेलं पाहायला मिळाले. अनुज राऊत 22 धावांचं षटक आलंय. त्याच्या माध्यमातून जिथे 12 बॉल 24ची आवश्यकता असताना तो गोलंदाजीला आला आणि अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये जास्तीच्या धावा खर्च करत असताना पाहायला मिळालाय. आता 6 बॉल आणि जिंकण्यामध्ये 2ची आवश्यकता आहे.
त्याही वेळेला टीम मॅनेजर हर्षल मुंडे यांचं सार्थ ठरवणारा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना पाहायला मिळाले. 24 मध्ये 60 बनवल्यात, आता 6 मध्ये 2ची आवश्यकता. आडबा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न, बाट तर चालवली आहे परंतु मॅच संपलेली नाहीये. जोवर शेवटचा बॉल पडत नाही तोवर क्रिकेटचा इतिहास घडत नाही. आज आम्ही देखील इतिहास घडवण्यासाठी आलोय. त्याही वेळेला पंचांचा DRSचा कॉल, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, DRSचा कॉल मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. 6 मध्ये 2ची आवश्यकता असताना बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून DRSचा कॉल आहे. तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन अजून देखील डिसिजन पेंडिंग आहे. बॅटर आडबा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न करत होते. अशा वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलला वळण घेतलंय, परंतु आता पिचिंग, त्याची लँडिंग कुठल्या दर्जाची आहे, वाईट लाईनची गाईडलाईन पुढे सरकले की काय याची देखील शहानिशा केली जाणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे असताना पाहायला मिळाला आहे. आता मात्र मॅच मध्ये 6 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. मॅच बरोबरीमध्ये सुटली आहे. सुपर ओव्हरचा थ्रिलर पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये? हा हाय व्होल्टेज धाम आहे. साईराज वर्सोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 6 मध्ये 1 बनवायची आहे. आडबा बाटणं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? येस आलाय. विकेटचा पतंगा, धक्का बसलाय साईराज वर्सोलीला. 4था बॅटर गणेश जायनाखवा मैदानाच्या बाहेर. आता मात्र 6 चेंडूत 1 धावाची आवश्यकता आहे. बॅटर लवकर मैदानात जायचं आहे. 6 चेंडू आणि 1 धावा. या मॅच नंतर सुद्धा आणखी एक जबरदस्त मॅच बघायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या भेटीला आणखी एक सुपर 16चा थरार येणार आहे. शेवटची मॅच असणार आहे ती म्हणजे शाबीर भाई आणि हनीफ भाई कुरेशी पुरस्कृत थल वॉरियर्स आणि त्याच्या विरोधात आहे अभिराज राणे पुरस्कृत नागेश्वर आवाजचा संघ. याच्या नंतरचा सुपर 16चा अंतिम थरार आपण बघणार आहोत आजच्या रात्रीतील. सलामीसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो म्हणजे आशिष चिंदारिया. आशिष चिंदरकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. मुरुड तालुक्यातून येत असताना बालगाव या गावाला बिलॉंग करणारा, किंबहुना मुरुडचं क्रिकेट रायगड जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये अधोरेखित करणारा डावकुरे हाताचा हा सर्वाधिक घातक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलंय. 5 मध्ये 1 धावेची आवश्यकता असताना तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. गोलंदाज डावकुरे हाताचे, बॅटर डावकुरे हाताचे. जेव्हा जेव्हा हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं ना तेव्हा बॅटर सक्सेसफुली राहिलाय. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न, मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे टीम साईराज वर्सोली या संघानं. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत झालेल्या संघासाठी पुढच्या पर्वासाठी मनपूर्वक शुभेच्छा. वेल प्लेड.